नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच सेट परीक्षेच्या पहिली आन्सर की जी आहे संभाव्य आन्सर पत्रिका या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपण या ठिकाणी पाहू शकता. जी उत्तरे आपण सांगितली होती त्यातील काही उत्तरांचे पर्याय या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे दिले आहेत. त्या दृष्टिकोनातून माहिती पाहत असताना एकूण 100 प्रश्न आणि त्या अनुषंगाने त्या 100 प्रश्नांची 100 उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत, विशेषतः सेट पेपर क्रमांक 2 मराठी या विषयातला सेट यामधला ए यातील प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी प्रश्न एक, संदेशनावर परिणाम करणारा भाषेतर घटक कोणता, पुढीलपैकी कोणता, हे अशा पद्धतीचा प्रश्न होता आणि यातील उत्तर जे आहे बरोबर ते म्हणजे संदेशनाचे उद्दिष्ट. दुसरा प्रश्न अशा पद्धतीचा होता की लेखन प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रकट करीत राहते. हे जे काही मत आहे हे मत त्या ठिकाणी अशोक केळकर यांनी मांडल्याचं आपल्याला लक्षात घेता येतं. इथंच तसा पद्धतीचा पर्याय दिलेला आहे. इथं जो पर्याय दिलेला आहे तो अशा पद्धतीचा दिला आहे, तो म्हणजेच भालचंद्र नेमाडे लेखन प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रिया अर्थाच्या गाभीत संलग्न राहून अति सूक्ष्मतर शैलीरूपे प्रकट करीत असते, अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. 3 नंबरचं, संधी आणि समासाचा विचार व्याकरणात वेगळा केला जातो परंतु वास्तविक पाहता वेगवेगळ्या प्रकारचे आहे. तर पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, हे इथं उत्तर आहे. आमच्या वर्गातील मुले गणिते सोडवण्याचे कर्तारी प्रयोगात असल्याचं माझ्याकडून चुकून ते भावी प्रयोगाचं सांगण्यात आलं होतं. इथं हे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं म्हणून कर्तरी प्रयोग असा दिलेला आहे. त्याच्यानंतर 5वा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की वाक्यातील क्रियापदाचा कर्ता कर्म यांच्याशी असलेला प्रयोग, तो म्हणजेच बी प्रयोग. त्यानंतर अक्षरसंख्या अक्षरांचा लघुक्रम आणि असल्यास यतिस्थान निश्चित अक्षर गणवृत्त. त्यानंतर एका भाषाकुलामध्ये कोणत्या भाषा समाविष्ट केल्या जातात, तर एका भाषेमधून उद्भवलेल्या भाषांचा समावेश याच्यामध्ये होतो. स्वनांची पुढीलपैकी कोणती जोडी घोष अवघोष आहे, ती म्हणजेच क ग ही घोष अवघोष जोडी असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर तौलनिक भाषाभेद ही भाषाभेद बरोबरच विकसित झाली आणि ती एकाच भाषेच्या चौकटीत अभ्यास उपयुक्त करण्यात येत होतं. यामधला पूर्वार्ध बरोबर असून उत्तरार्ध चूक आहे. पुढीलपैकी कोणत्या विषयाचा अभ्यास समाज भाषा विज्ञानात येत नाही, तर यामध्ये भाषेची व्याकरणिक व्यवस्था व शब्दसंग्रह हा समाज भाषा विज्ञानात येत नसल्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे, बोली या प्रमाण भाषेपेक्षा शब्दसंग्रह वेगळे असतात, व्याकरणिक स्तरावर त्यांच्यात भेद दिसत नाहीत. यामध्ये पूर्वार्ध बरोबर असून उत्तरार्ध हा चूक आहे, भेदही दिसून येतो अशा पद्धतीने सांगण्यात येते. त्यानंतर बघा 13चं हे माहिती तंत्रज्ञान नव्याने आलेले साहित्य प्रकाराचे पुढील माध्यम कोणते, तर ई बुक हे माध्यम आहे. ध्वनिफीत किंवा ध्वनिचित्रण किंवा माहिती जाल नाही. भारुड या संज्ञेचे संबंध भारुड या शब्दाशी कोणी लावला, तर नागा नांदोरकर यांनी भारुड या शब्दाचा संज्ञेचा संबंध भारुड या संस्कृत शब्दाशी जोडला गेलेला आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य म्हणजे ते म्हणजे युगवाणी हे घटक संस्थेमार्फत चालवले जाते. पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून पोळीपासून वाङ् मिळते, तर या ठिकाणी स्त्रीवादी हा प्रश्न मला वाटतं आपल्याला चॅलेंज करता येऊ शकतो, कारण याच्यामध्ये जो काही प्रश्नच आहे तर हा व्यक्तिकेंद्रीय आहे आणि 100% याच्यासाठी काही पुरावा नक्कीच मिळेल आपल्याला आणि याच्यासाठी आपण चॅलेंजिंग करू शकतो. नंतर इथं मार्क्समध्ये इथं व्यक्तिकेंद्रीय असायला पाहिजे, स्त्रीवादी नाही.
बोहाडा हे नटनाट्य असून ते खानदेश विदर्भ हे संपूर्ण विधान चूक आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। हे संपूर्ण विधान बरोबर आहे अशा पद्धतीचे हे म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे। पुढचा बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन पुढील करते साहित्य महामंडळ हे करीत असतं। महाराष्ट्र शासन किंवा स्थानिक आयोजक संस्था नाही। रॉयल एशियाटिक सोसायटी, लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊ साठे, शहरातील दवाखानकडे ब्रह्म विष्णू महेश अशा पद्धती विंदा करंदीकर असं यांनी म्हटलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं। त्यानंतर जाग मराठा आम जमाना बदलेगा, उठा आहे तुफान आखरी, बंबई लेकर दमलेगा अशा पद्धतीचे विधान अमर्ष करताना दिसून येतात। सामाजिक विद्यापीठीय स्तरावर कोणतीही पाणी ही कविता त्या ठिकाणी सामाजिक दबावामुळे विद्यापीठी अभ्यासक्रमात त्या ठिकाणी वादविषय ठरली होती। तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर त्या ठिकाणी कुसुमावती देशपांडे ह्या महिला अध्यक्ष असल्याचं आपल्याला सांगता येतं। पुढचे प्रश्न बघा की 19व्या शतकात भारतीय साहित्य संकल्पनेची अर्थव्याप्ती, संस्कृत साहित्य अपभ्रंश या भाषांतील साहित्य याच्या संदर्भात होती। महाराष्ट्रात केवळ सगुण प्रेमी याच्यामध्ये जर 24 जे काही उत्तर आहे ते वरील विधान पूर्णतः चुकीचं अशा पद्धतीने महाराष्ट्रात केवळ सगुण प्रेमी भक्त हे उत्तर होते जाऊन आध्यात्मिक साधन आणखी विकसित झाले आणि ते निर्गुणाची अनुभूती करू लागले। तर या बाबतीतही थोडं कन्फ्युजन आहे माझ्या मनामध्ये। नंतर कंपॅरेटिव्ह लिटरेचर थिअरी अँड प्रॅक्टिस हा जे काही ग्रंथ आहे 25 या ग्रंथाचे लेखक आंबे देवानी शिरीष कुमार दास बरोबर आहे। त्यानंतर पुढील कोणत्या भाषेतील नाटक लोककरण, तर राजब न्यायवर्तुळ चित्र खानोलकरांची या नाटककृतीवर हा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येतो। त्यानंतर उडिया साहित्यावरील मराठीचा प्रभाव हे पुढीलपैकी कोणत्या प्रभाव घटकाचे उदाहरण मानता येईल, तर त्या ठिकाणी आपल्याला सामाजिक व राजकीय घटती हे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं सांगता येतं। त्यानंतर पहा, गौरी देशपांडे यांनी कोणत्या ग्रंथाचे भाषांतर केले, ते म्हणजे अरेबियन नाईट्स हे उत्तर बरोबर आहे। बाकी पहा, वाङ्मयीन आदान प्रदान सर्वात प्रमुख आविष्कार कोणता आहे, तर असं इथं म्हटलंय की तो सर्वात प्रमुख आविष्कार जो आहे तो रूपांतरित अशा पद्धतीने सांगितलं। केशवचंद्र काव्यावर कशाचा प्रभाव होतो, तो गोल्डन ट्रेजेडी म्हणजे त्या ठिकाणी या काव्यसंग्रहातील रोमॅन्टिक कवी हे उत्तर बरोबर सांगता येतं आपल्याला। 31 नंबरचं जे उत्तर आहे ते म्हणजेच पण लक्षात कोण घेतो यावर पहिली ग्रामीण कादंबरी, पहिली प्रगल्भ कादंबरी म्हणून पण लक्षात कोण घेतो या कादंबरीचा उल्लेख केला जातो। ऑथेलो या शेक्सपियर नाटकाचे मराठीतील रूपांतर कोणते आहे, तर झुंजारराव हे ऑथेलो या शेक्सपियर नाटकाचे मराठीतील रूपांतर सांगता येते। किंवा विकार राजमुकुट नाही। लोककथेच्या अभ्यास संप्रदायाचा उद्गत प्रसारणवादी, तर थिओडर बेनफे हा आपल्याला 33 त्या ठिकाणी म्हणजे अँड्रू लॅग हा सप्रसारण संप्रदायाचा उद्गत म्हणून अँड्रू लॅगचा उल्लेख केला जातो, हे बघा। त्यानंतर थोर ग्रेट सांस्कृतिक परंपरेचे समर्थन मठ मंदिरे याच्या आश्रयाने होते, तर लहान लेटर सांस्कृतिक परंपरे भरणपोषण ग्रामीण भागात होते असे कोणी म्हटले आहे, तर या ठिकाणी रॉबर्ट रेडफिल्ड यांनी अशा पद्धतीचे विधान केल्याचं आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न पहा की मॉर्फॉलॉजी ऑफ द फोकटेल हा ग्रंथ कोणी लिहिला, तर या ठिकाणी मॉर्फॉलॉजी ऑफ द फोकटेल हा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ व्लादिमीर प्रॉप यांचा असल्याचं आपण सांगू शकतो। त्यानंतर रूप पाहता लोचने हे नारद हे वारकरी कीर्तन संप्रदायाचं आपल्याला सांगता येईल। त्यानंतर महासंग्रह या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत, तर महासंग्रह हा जो काही कथासंग्रह आहे तो अविनाश डोळस यांच्या नावावर असल्याचं सांगता येतो। त्यानंतर हात नको पायाजवळ समतेसाठी 38 या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजेच राम दोटुंडे यांची ही कविता असल्याचं सांगता येतं। त्यानंतर दलित आत्मकथन म्हणजे दलित आत्मेचे कथन नव्हे, ती स्वतःच्या जीवनाची कहाणी होय, म्हणूनच आत्मकथनात आत्मा आहे अशी
मांडणी करणे या ठिकाणी जे काही उत्तर आहे ते म्हणजेच संपूर्ण विधान बरोबर अशा पद्धतीचं की या ठिकाणी सांगितलं जातं. आता हा जो प्रश्न आहे तो म्हणजे राजाराम समजा तो बनगरवाडी म्हणजे बी हे उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. ग्रामीण कथेचा सगळा जीवनपणा तिच्या बोलीशी निगडीत. नरहर कुरुंदकर हे विधान करताना आपलं वाल किंवा गल नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर साहेबराव पाटील ही कविता कोणाची आहे? तर या ठिकाणी विठ्ठल हे आपला 42 प्रश्न क्रमांकाचा नंबर ही म्हणजे विठ्ठल बागांची कविता असल्याचे सांगता येतं. लला पांगरकरांच्या बागा पुढील कोणता दृष्टिकोन होता? तर त्या ठिकाणी आपल्याला ते म्हणजे व्यक्ती केंद्रीय दृष्टिकोन होता असल्याला लक्षात येतं. ते म्हणजे स्त्रीवादी वाङ्मय पुनर्वाचन पुन्हा करणे आवश्यक ठरते कारण त्यातून उपलब्धतेचा घटक त्याच्यावर बदलू शकते. हे संपूर्ण विधान 44 संपूर्ण विधान बरोबर आहे. साहित्याचा इतिहास म्हणजे सौंदर्य अर्थग्रहण याची एक प्रवाही प्रक्रिया असते अशा पद्धतीचे विधान या ठिकाणी केलेलं आहे. ते म्हणजे ती गंगाधर पाटीलांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे. आपल्याला इथे पहा की साहित्य इतिहासात समुचित ज्ञान हा उपकारक ठरते. का उपकारक ठरते? 46 तर ते म्हणजेच साहित्याच्या आकलन आस्वादनासाठी. त्यानंतर महाराष्ट्राची सर्वांचे राज्य दयाच्या भय व्यापिलेला आहे अशा पद्धतीने 47 या ठिकाणी आपल्याला मुक्तेश्वर करत असताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नागदेवाच्या रेशम लीळाचरित चक्रधर निवडून केशरांनी सिद्ध केलेला ग्रंथ कोणता आहे? तर त्या ठिकाणी आपल्याला सूत्रपाठ हा ग्रंथ सांगता येतो. पुढील पहा वाराणसी भागीरथी भीमरथी या काव्य पांडुरंग कौतिक या पद्धतीची रचना जी आहे ती म्हणजेच आपल्याला संत नामदेवांचे असले सांगता येतं. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तर रामा जनार्दनची आरती हे लक्षात घेता येतं. त्यानंतर पुढील कोणती रचना मोरोपंतांची नाही? तर या ठिकाणी आपल्याला सुभद्रा चंपू हे मोरोपंताचं नसल्याचं सांगू शकतो आपण. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की कुंजन हा जो काही कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? तर बावनते आपल्याला सांगता येईल. ते म्हणजेच डी चंद्रशेखर यांची कविता कुंजन ह्या कविता संग्रहाचे कवी. पुढील कोणते संत काव्यसूची केलेले आहे? तर 53 या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतात. ते म्हणजेच गोका चांदोरकर यांनी संत काव्यसूची सिद्ध केले सांगतात. मराठीतून रशियाची माहिती पूर्ण रशियाचे संक्षिप्त दर्शन हा जो काही आहे तो आपल्याला 54 या ठिकाणी नराव फाटकांचं सांगता येतं. पुढील कोणती कादंबरी चित्र खानोलकर यांची नाही? तर 55 आपल्याला या ठिकाणी उत्तर देता येतं म्हणजे सोगत ही कादंबरी नाही. त्यानंतर सूर्य पाहिलेला माणूस ही आपल्याला माहिती की 56चं उत्तर जे आहे ते म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मकरंद साठे सूर्य पाहिलेला माणूस सांप्रदायिक मूल 400 कोटी विसर्व ठोंबे या नाटकाचे लेखक साठे. ते पुढील पैकी 57चं पहा. 57 या ठिकाणी चांगदेव 65 उकाहरण गीतार नाव आणि मानस पूजा अशा पद्धतीचा पर्याय या ठिकाणी बरोबर असलेला आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर कृषी संस्कृत समाज जीवनाचे चित्रण ही ग्रामीण साहित्य चळवळ पुरवठा असली तर गाववाडी समाज चित्रण त्यात वर्जन होते. हे उद्यान 58 जे आहे तो संपूर्ण विधान बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचे प्रश्न पहा. मी उद्ध्वस्त पहाटेचा शुक्रतारा हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर या ठिकाणी मी उद्ध्वस्त पहाटेचा शुक्रतारा हा कविता संग्रह आपल्याला वाल्मिक शेडमाके यांचा सांगता येतो. पुढील कोणते अनियतकालिक होते? तर या ठिकाणी 60चं जे उत्तर आहे ते म्हणजे विविध हे अनियतकालिक होते. पुढील पैकी कोणते लेखक कवी अनियतकालिक चळवळीशी नव्हते? अशा पद्धती 61चा प्रश्न होता ते म्हणजे विलास सारंग नव्हते. समुचित या दलित नाट्य समितीत नियतकालिकाचे संपादक कोणते? त्या ठिकाणी यशवंत मनोहर हे आपल्याला सांगता येते. 63चं 62चं डी यशवंत मनोहर. पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? त्या ठिकाणी कृष्णमूर्ती मिरमिरा हे अध्यक्ष असल्याचा. दलित साहित्य चळवळीचे कारणीभूत झाले सर्वाधिक महत्त्वाचे पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना हे सांगितले या ठिकाणी. पुढचं प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं पाहता येईल. ते म्हणजे बहिष्कृत भारत या नावाची जी काही पुस्तिका आहे ते म्हणजेच आपल्याला माहिती वीरा शिंदे यांनी लिहिलेली ही पुस्तिका आहे. 65चं त्या ठिकाणी आपल्याला डी. ठाणे जिल्हे आदिवासी जवळ ते म्हणजे गोदावरी परुळेकर.
त्यानंतर हाकारा हे जे काही कोणत्या चळवळीचे मुखपत्र आहे, तर या ठिकाणी आपल्याला हाकारा आदिवासी चळवळी संबंधित, स्वातंत्र्य 50 व्यथा माझी आहे, छातीवरती बंदुकाने पाठीमागे दंडुका आहे, असे जे काही काव्य पंक्ती होते ते 68 म्हणजे या ठिकाणी आपल्या कुसुम आलाम यांच्या सांगता येतात. केंट मिलेट यांनी लिहिले श्रीवादावाले केट मिलेट यांचा जो काही ग्रंथ आहे तो म्हणजे सेक्शुअल, यामध्ये 69चं जे काही उत्तर आहे ते म्हणजे सेक्शुअल पॉलिटिक्स हा ग्रंथ त्यांच्या नावावर असल्याला सांगता येतो. साखर कारखान्यात काम करणारे कामगार जीवनाचे चित्रण करणारी कादंबरी कोणती, तर 70चं जे उत्तर आहे ते म्हणजे शिदोरी ही कादंबरी सांगता येते आपल्याला. बघा पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या लेखनातून मार्क्सवादी विचारांचा आविष्कार झालेला आहे, तर यामध्ये आपल्याला इथं 71चं जे उत्तर आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यामध्ये शेतमजूर हलाखीचे प्रभाव रानखळगी ही जी काय कादंबरी आहे ही कोणाची आहे, 72चं जे उत्तर आहे ते म्हणजे भीमराव वाघचौरे यांची कादंबरी. कामगार रंगभूमीवर अफाट लोकप्रियता मिळवलेले देव माणूस हे जे आहे ते देव माणूस नागेश जोशी यांचं नाटक असल्याचं आपल्याला सांगता येतं. 74चे यामध्ये 74चे जे जोड्या आहेत त्यामध्ये 74चं या हा पर्याय 1चं 5 म्हणजे या ठिकाणी पाहिले 2चं 4 3चं 3 आणि 4चं 2 या पद्धतीचे उत्तर या ठिकाणी लक्षात घेता येतात. वामनाने या ठिकाणी किती रीती सांगितल्या होत्या अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर वामनाने किती रीती सांगितल्या होत्या, तर त्या ठिकाणी 3 रीती सांगितल्या होत्या. रस आणि चरवणे याच्यामध्ये कोणते कार्यकारण, 77चं जे काही उत्तर आहे ते म्हणजेच कार्यकारण भाव. त्यामध्ये बघा इथं भीती आणि अनुकंपा याच्यामध्ये 68 68 78 79चं डे, त्यामध्ये भारताने किती सांगितलं 8. तदगर खग बेने बळे पळावले उपजीके करायला मिळाले स्वजन गवसला तो याद नसे हा कठीण प्रसंग कोण, 80चं जे आहे ते म्हणजे सी रघुनाथ पंडिताची रचना असल्या. गोरख सिद्धांत हा मपू कवित यांना असून तो ना म्हणजे नंतर अशा पद्धतीचे काही 81चे जे आहे ते म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण विधान बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा लक्षात घेतो. वीरशैव तत्वज्ञानाची समन्वयक भूमिका मांडणारा रेणुकाचार्य लिखित ग्रंथ जो आहे तो कोणाचा आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. तर सी म्हणजे शैव सिद्धांत परमान अशा पद्धतीचा इथं उत्तर दिलेलं आहे असं 82चं. यानंतर ज्ञानेश्वर गुप्त राहिलेला रापांगरकर अभिप्राय देऊन त्यांना मिळून हे ग्रंथ तयार केलेला. त्यानं सार्वत्रिक निकषाची आकांक्षाचा धरणारा जो हेतुचित साहित्य किंवा साहित्य रचक ज्ञानगरमध्ये मुद्देगल्प असा जो काही रचना आहे 84चा प्रश्न 84 याचं उत्तर जे आहे ते म्हणजे या ठिकाणी गंगाधर पाटील. कादंबरीचा बहु आवाजपणा ही संकल्पना कुणी केली, तर 85चे जे उत्तर आहे ते म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येते मिखाईल बाख्तीन यांनी. तुकारामाच्या शैलविज्ञानक समीक्षा 86 त्या ठिकाणी दिलीप धोंडगे यांचे उत्तर आपल्याला लक्षात घेतं. कविता म्हणजे प्रतिमांची सौंदर्य 87चं बी या ठिकाणी रूपवादी दृष्टिकोनातून. भरत मुनीच्या नाट्यशास्त्र नाटकाशी संबंधित किती रूपक त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, तर याच्या संदर्भात आपण 88चे जे उत्तर आहे ते म्हणजेच ए या ठिकाणी 10. गर्भनाटक या क्लुप्तीचा शांतता कोर्ट चालू आहे ह्या संदर्भात आपल्याला सांगता येतं. त्यानंतर गोष्ट आणि कथानक यामध्ये रूपभेद 90चे जे उत्तर आहे ते म्हणजे त्या ठिकाणी E.M. फॉस्टर. कथेतील नाशिक नकार देणारे या ठिकाणी आपल्याला माहिती की ते म्हणजे योगेश जोशी 91चं सी. लिरिकी इन्सेन्सिटिव्हिटी हा शब्दप्रयोग कोणी केला आहे, तर हे 92 सुद्धा आपल्याला सांगता येते एडगर ॲलन पो यांनी केलेलं सांगता येतो. वाचनालयशी ही जी काही संज्ञा आहे 92चं त्या ठिकाणी वाचनालयशी ही संज्ञा चार्ल्स लॅब यांना वापरले सांगता येते. बघा शेवटचे काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पुढीलपैकी कोणता नाटककार पथनाट्याचा प्रभाव दिसून येतो, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं पथनाट्याचा जो प्रभाव आहे तो या ठिकाणी जुलूस या नाटकावर. त्यानंतर प्रवास वर्णनाचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते, 95चं त्या ठिकाणी बी म्हणजे लेखक स्थलबद्ध अनुभव. हे कष्टकर जीवनात दारिद्र्य विषमता आणि संघर्ष या परिणामकारक चित्रण कोणत्या गोष्टीचं 96चं आपल्याला सांगता येते म्हणजे बी माणूस ही कादंबरी कष्टकर आणि दारिद्र्य. त्यानंतर
मराठी भाषेत पहिला गद्य आहे म्हणजे कोणत्या, त्या ठिकाणी आपल्याला महिमभट हे सांगता येतं सी. 98 बाळंगी भूताचा उल्लेख या ठिकाणी कुठं केला तर ते म्हणजेच आयदानमध्ये येतो. आणि या देशाचे मूळ रहिवासी क्षत्रिय आहेत असे जे कोणी म्हटलंय तर 99चं बी महात्मा फुले. आणि सायलेंट किलर ही जी काही कविता कोणाची आहे तर सायलेंट किलर ही कविता प्रफुल्ल शिलेदार यांची आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो मराठीचा पेपर आहे त्या संदर्भातील ही आन्सर की आणि ॲक्युरेट त्याच्यातले 1-2 प्रश्न सोडता मला वाटतं की यातील काही प्रश्न हे चॅलेंजिंग नाहीत, परंतु अजूनही काही चर्चा असतील किंवा त्या संदर्भात काही अडचणी असतील तर नक्की मला कॉल किंवा मेसेज करावं. मी आपण चर्चा करून त्या प्रश्नांची उत्तर नक्कीच सोडू शकतो. या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. धन्यवाद.